सारंग येऊ? हा ये ना ग. हा घे फोन. ओवीच्या बॅगेत होता, तिनेच तुला द्यायला सांगितलंय. काय चाललंय कार्तिकचं? काय चाललंय म्हणजे खूप महत्वाचं काम चालू आहे. कसलं महत्वाचं काम? तिच्या ट्रिपचं रिपोर्टिंग सुरू आहे. नाही पण खरंच खूप आनंदात आहे. आणि त्या अबीर बरोबर चांगलीच गट्टी जमली आहे ना तिची. अगदी भावंडांसारखे राहत असतील ना दोघं. भावंडांसारखे राहतात आणि भावंडांसारखे भांडतात पण. सारंग, एक महत्वाची गोष्ट सांगायची होती. सांग. आईने मला सावलीच्या घरी पाठवलं होतं तिला भेटायला. कशासाठी? तिचं खरंच दुसरं लग्न झालंय का नाही ते बघायला. आता हे बोललो होतो ना मी आईला. विश्वास नाही का माझ्यावर? विश्वास तर माझाही बसला नाहीये. म्हणजे काय झालं वहिनी, मला जरा प्लीज सरळ सांग. सारंग, मी जेव्हा तिच्या घरी गेले तेव्हा तिने तिच्या नवऱ्याशी व्यंकटेशची ओळख करून दिली मला. तिने मला सगळं सांगितलं, बेळगावला जे काही घडलं, गेल्या 8 वर्षात व्यंकटेशने त्याच्या आईने तिला कसं सांभाळून घेतलं, कशी मदत केली. मला सगळं पटलंय. पण व्यंकटेश काय बोलला माहितीये? व्यंकटेश मला असं म्हणाला की त्याच्या आईच्या हट्टाखातर त्या दोघांनी लग्न केलं. हे काय मला पटलं नाही. सारंग, मी ना सावलीला खूप चांगलं ओळखते. ती असं करूच शकत नाही. सारंग, तिचं तुझ्यावर जीवापाड प्रेम होतं आणि अजूनही आहे. ती कोणाच्या तरी हट्टाखातर कोणाशी तरी लग्न करेल असं होऊच शकत नाही. म्हणून माझं असं ठाम मत आहे की हे तिचं जे दुसरं लग्न आहे हे तुला दाखवायला केलेलं एक नाटक आहे. नाही 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 ग ग. अबीर पण तर त्याला बाबा म्हणून हाक मारतो ना व्यंकटेशला. मुलं तर खोटं नाही बोलत. बरोबर आहे. लहान मुलं अजिबात खोटं बोलत नाही. पण मोठे जे त्यांना शिकवतात ते तसंच वागतात, तेच बोलतात, तेच करतात. हो की नाही? म्हणजे ओवी सुशीलाला आई अशी खोटी हाक मारतेच ना. काय? सुशीला काकू माझी आई? पण हे सगळं खोटे बाबा. तूच म्हणतोस ना खोटं बोलायचं नाही म्हणून. जर दुसऱ्यांचं भलं होत असेल ना तर आपण खोटं बोलू शकतो. मी मानेन त्यांना आई. गुड गर्ल. हॅलो अबीर, बोल. ओवी, तुला माहिती असतं काय? ट्रिप एकदम मस्त झालेली असते बघ. आणि हो, तुला आठवत असतं आपण नावांच्या भेंड्या खेळत होतो बघ. तेव्हा सुपर हिरोवर स आलो आणि सावली असं नाव घेतलं असतं सुपर हिरोने. म्हणजे माझ्या आईचं नाव घेतलं असतं की ग. हो ना. आणि ओवी, तुला माहिती असतं नाही, नेमकं त्याच वेळी सुपर हिरोला माझ्या आईचा फोन आला असतो. म्हणजे त्या दोघांचं कनेक्शन देवाने एकत्र जोडलं असतं बघ. अगदी बरोबर अबीर. पण या दोघांना एकत्र कसं आणायचं, काहीतरी करावं लागेल. होई, एक मोठा चान्स असतो बघा आपल्या दोघांकडे. कोणता? अगं ओवी, पुढच्या आठवड्यातच माझा बर्थडे असतो बघ. काय म्हणतेस अबीर? पुढच्या आठवड्यात माझा पण बर्थडे आहे. काय? खरंच? म्हणजे आपल्या दोघांचा बर्थडे एकाच दिवशी असतो की ग? अरे अबीर, मला तर वाटतंय आपलं कलेक्शन विठुरायानेच मानलंय. हो ना. मग आता हा चान्स सोडायला नको बघ. आपण आपल्या दोघांचा बर्थडे एकत्र साजरा करूयात. म्हणजे माझ्या आईला आणि तुझ्या बाबांना एकत्र यावंच लागत असतं बघ. हो अबीर, मिशन बर्थडे डन ना? एकदम डन. ओके, बाय. बाबा, एवढं काय बघताय त्या पंचांगात? तुझ्याच लेखानं कामाला लावलंय, अजून काय? अबीरने काय काम दिलंय त्याने? तुला माहितीये ना पुढच्या आठवड्यात त्याचा वाढदिवस आहे. बाबा, माझ्या लेकाचा वाढदिवस मी कशी विसरेन? तसं नव्हतं म्हणायचं मला, पण एकत्र वाढदिवस करायचा म्हणून नाचतोय तो. एकत्र? कोणासोबत? तुला माहितीये का, योगायोगाने त्याच दिवशी ओवीचाही वाढदिवस आहे. काय? हा कसला योगायोग आहे? आता हा कसला योगायोग ते पांडुरंगालाच माहित. तर त्याने मला सांगितलंय, ऑर्डर सोडलीये, आजोबा केक कापायचा मुहूर्त शोधा म्हणून. आता मला सांग, केक कापायचा मुहूर्त असतो का? नाही ना. पण त्याच्या समाधानासाठी त्यातल्या त्यात एखादी उत्तम वेळ आहे का ती बघतोय, बाकी काही नाही.
बाबा पंचांग वगैरे बघायची गरज नाहीये. मला नाही करायचा एकत्र वाढदिवस. आणि मुलांच्या आनंदाचं काय? बाबा एकत्र वाढदिवस करायचा ठरवलं तर साहजिक आहे ना, ओवीच्या घरची सगळी मंडळी येणार आणि तिथल्या काही लोकांची सावली सुद्धा मला आपल्या उंबरठ्यावर नकोय. आणि अबीरचं काय बाबा, तो लहान आहे, हट्टीपणा करायला लागलाय हल्ली. मला कळतंय, पण आता त्या दोघांनी आधीच ठरवून टाकले, त्याचं काय करशील? आधीच ठरवलंय? हा मुलगा. बाबा अबीरचं काय चालू आहे? न विचारता काही ठरवायला लागलाय तो. आता एक काम कर, आई म्हणून तूच त्याची समजूत काढ. ऐकतोय का बघ? तिकडे ती ओवी पण सारंगच्या डोक्यावर नाचत असेल. काय होत असेल त्या बिचारा सारंगचं देव जाणे. सारंग, काय चाललंय काय तुझं? मला सांग, काय बोललास तू ओवीला? थोडा उशीर झाला तुला यायला. नाही, मला वाटलं होतं की ओवी ज्या स्पीडने पळत गेली आहे त्याच स्पीडने तू पळत येशील. मस्करी वाटते? तुला माहितीये का किती रडतीये ती? मला सांग आधी काय झालंय ते, काय बोललास तू तिला? तुला माहितीये का तिने काय हट्ट केलाय? मला कसं माहिती असणार आहे? ती काय सांगायलाच तयार नाही, तोंड फुगवून बसले तिथे. म्हणूनच तुला विचारायला आली. सांग मला काय झालंय. सांगतो मी, सांगतो. त्या अबीरने तिच्या डोक्यात खूळ भरलाय. त्या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येतो. दोघांनी ठरवलंय वाढदिवस एकत्र आणि एकाच ठिकाणी साजरा करायचा. अरे वा, अरे ही तर चांगली गोष्ट आहे ना. मग त्यात एवढं चिडण्यासारखं काय? आपण ओवीचा वाढदिवस कुठे साजरा करणार? आपल्या घरात. आपल्या घरात बाकीची पण माणसं असणार. मग सावली कशी येणार आपल्या घरात? अरे मग त्यात काय, कुठेतरी बाहेर जाऊ ना, एखादा हॉल वगैरे बुक करू किंवा हॉटेलमध्ये जाऊ. मुलांच्या आनंदासाठी एवढं तर करूच शकतो ना आपण. बाहेर करू. आपल्या घरातली माणसं नाही येणार का? असं काय करतेस वहिनी तू? ओवीचा वाढदिवस आहे, सगळे येणार. पण अबीरच्या वाढदिवसाला त्याची आई सावलीत जर आली नाही तर कसं होईल? बरं नाही दिसणार ते. मी काय म्हणते, एकदा सावलीशी बोलून तर बघ, काहीतरी मार्ग निघेल ना. सावली माझा ऐकते. प्रयत्न तर करून बघ. त्यापेक्षा तू ओवीला समजव. नाही, ते शक्य नाही बाबा. प्रयत्न तर कर. तू म्हणतोयस म्हणून करते. आणि हो, ती आज माझ्याकडे झोपणार आहे. झोपू दे, तुझ्याकडे झोपू दे, म्हणजे मी आरामात झोपेन. सारंग, वायू वारा मुलांची एक नाव, 3 अक्षर. व्यंकटेशजी, सावली, ते ग्रुपवर मेसेज पाठवायचं होतं, ते पाठवलेत का? म्हणजे मी घरूनच क्लास सुरू करणार आहे, तर सगळ्याचे डिटेल्स पाठवलेत ना तुम्ही? सावली, अगं तुझी कुठली ऑर्डर मी पाहिली नसते सांग म्हणतो मी. पत्ता, GPS लोकेशन आणि वेळ सगळं एकदम व्यवस्थित पाठवलं असतं. आणि गंमत सांगू, मेसेज पडल्या पडल्या सगळ्यांचे रिप्लाय सुरू झाले असतात बघ. सगळी मुलं, त्यांचे पालक तुझ्याकडे गाणं शिकायला यायला एकदम आतुर झाले असतात. देवाचे आभारच म्हणायचे. मला वाटलं होतं की या एवढ्या मोठ्या गॅपमुळे मुलं विसरली असतील की काय. तुला विसरणं शक्य असतं का?